मसूरला छान उकळले आहे, त्याच्यावर मी कोथिंबीर सर्व करत आहे. मसूर टाकत आहे. पाणी टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. पाणी टाकायचं आणि अर्धा तास मसूर फुगत ठेवायचे. म्हणजे पाणी शिजतं. गॅस ऑन करून गॅसवर मसूर शिजायला घालत आहे. मसूर छानपैकी फुगलेली आहे. नंतर पटकन शिजून 5 ते 10 मिनिटात लगेच शिजून होते. ते मसूर खूप छान प्रमाणात शिजलेली आहे. बघू शकता. मध्ये मेथीची भाजी टाकत आहे. त्यात थोडं पाणी टाकत आहे, म्हणजे जी माती आहे ती खाली बसणार. डाळ सगळं निघून गेल्याच्या नंतर चाळणीमध्ये स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे. पाणी टाकते. अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारं साहित्य वाटण्यासाठी: कांदा, अद्रक, मिरची 2 ते 3, लसूण आणि खोबरं. खोबरं किसून घ्यायचं. मेथीच्या भाजीसाठी थोडीशी मुगाची डाळ भिजत घालत आहे. इथे मी वाटण्याची तयारी करत आहे. तर बटाणे हे पॅनमध्ये टाकून चांगला कांदा आणि खोबरा भाजून घेणार आहे. तर तुम्ही पण थोडंसं तेल टाकते. इथे मी भाजी चाळणीमध्ये काढून घेते. तुम्ही पण बघू शकता पावसाळ्यामध्ये भाजीमध्ये किती माती असते ते. म्हणून ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी. इथे मी गॅस ऑन करत आहे. गॅस ऑन केल्यानंतर त्यावर कढई ठेवणार. थोडंसं तेल टाकत आहे. 2 चमच तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा, मिरची, लसूण साईडमध्ये टाकत आहे. थोडंसं मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर लाल होतो. त्यात थोडी मिरची टाकत आहे. इथे मी वाटणाची तयारी करून घेते. तोपर्यंत डाळ थोडा शिजल्यानंतर मी आता इथे थोडंसं तेल टाकत आहे. भाजी थोडी वर करून घ्यायची. भाजीवर झाकण ठेवत आहे, म्हणजे भाजी चांगली पटकन शिजते. इथे मी कांदा आणि टोमॅटो स्किप केले आहे, कारण सारखं कांदा मला आवडत नाही. आणि टोमॅटो कांदा घालून त्याच्याऐवजी मी ते आगळ वापरलेलं आहे. अख्खा मसूरसाठी वाटण तयार केलेलं आहे. मसाला आहे, हळद, मीठ मसाला, लाल मिरची पावडर, मोहरी मसाला. झाकण काढून भाजी शिजली की नाही ते. भाजी छान अशी शिजलेली आहे. डाळ पण शिजलेली आहे. आणि ते मी शिजवलेला मसूर आहे.
खोबरं टाकत आहे, कारण आम्हाला भाजीमध्ये खोबरं हे लागतंच. आहे माझी मेथीची भाजी तयार झालेली आहे. इथे मी 2 वांगी घेतलेली आहे. आता ते वांग्याचं मी काय करणार आहे ते तुम्हीच बघा. इथे मी वांग्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. इथे मी हळद मीठ मसाला घेतलेला आहे स्लाइस बनवण्यासाठी. चांगला मिक्स करून घ्यायचं. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकत आहे, कारण जास्त ऑइली आम्ही खात नाही स्लाइस सोबत. असे आहेत माझे वांग्याचे स्लाइस, मला नक्की सांगा. बघायला तर छानच वाटतं. एक एक करून परतून घ्यायचं, कारण जास्त हे काळपट करायचं नाही.